नेहेम्या अध्याय 1. यरुशलेमेसाठी नेहेम्याची प्रार्थना. हखल्याचा पुत्र नेहेम्या याची ही वचने. आता असे झाले की अर्थहशस्त राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षी किस्लेव महिन्यात मी शूशन या राजवाड्यात होतो. माझा हनानी नावाचा एक भाऊ आणि यहुदातील काही लोक तेथे आले. त्यांच्याकडे मी तेथे बंदिवासातून सुटका झालेल्यांपैकी जे यहुदी बाकीचे राहिले होते त्यांच्याविषयी आणि यरुशलेमाविषयी मी त्यांची विचारपूस केली. त्यांनी मला सांगितले, बंदिवासातून सुटका होऊन प्रांतात राहणारे हे लोक मोठ्या बिकट परिस्थितीत आहेत आणि त्यांची अप्रतिष्ठा होत आहे, कारण यरुशलेमची तटबंदी कोसळून पडली आहे आणि तसेच तिच्या वेशी जळून खाक झाल्या आहेत. आणि हे ऐकताच मी खाली बसलो व रडू लागलो आणि कित्येक दिवस मी शोक व उपवास केला आणि स्वर्गीय देवापुढे प्रार्थना केली. मी म्हणालो, हे परमेश्वरा, स्वर्गातील देवा, तू महान व भयप्रद देव आहेस. तुझ्यावर प्रीती करणाऱ्या आणि तुझ्या आज्ञांचे पालन करणाऱ्या लोकांशी केलेला आपला करार पाळतोस व त्याचवर करुणा करतोस. तुझा सेवक अहोरात्र तुझी प्रार्थना करत आहे, ती तू कृपा करून डोळे उघडून पहा आणि कान देऊन ऐक. तुझ्या सेवकांच्या म्हणजेच इस्रायलाच्या वतीने मी प्रार्थना करत आहे. आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध जी पापे केली आहेत ती मी कबूल करतो. मी व माझ्या वडिलांच्या घराण्याने पाप केले आहे. आम्ही तुझ्या विरुद्ध अतिशय वाईट वर्तन केले आहे. तुझा सेवक मोशे याला तू दिलेल्या आज्ञा, शिकवण आणि नियम यांचे पालन आम्ही केले नाही. कृपया तुझा सेवक मोशे याला सांगितलेले वचन तू आठव. त्यास तू म्हणाला होतास, जर तुम्ही अविश्वासू राहिलात तर मी तुम्हास दुसऱ्या राष्ट्रांमध्ये पांगवून टाकीन. पण तुम्ही माझ्याकडे परत आलात व माझ्या आज्ञा पाळल्यात आणि तसे कराल तर आकाशाच्या अंतापर्यंत जरी पांगलेले असाल तरी मी त्यांना तेथून एकत्र करीन. माझ्या नावासाठी म्हणून जे ठिकाण मी निवडले तेथे मी त्यांना परत आणीन. आता हे तुझे सेवक असून आणि तुझे लोक आहेत, ज्यांना तू आपल्या प्रचंड सामर्थ्याने व आपल्या बलवान हाताने सोडवलेस. तेव्हा हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो की तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे आणि जे तुझे सेवक तुझ्या नावाचे भय धरून आदर दाखवित आहेत त्या सेवकांची ही प्रार्थना तू ऐक. आता आज तुझ्या सेवकाला यश दे आणि या मनुष्यावर त्याची कृपादृष्टी होईल असे कर. मी राजाचा पेला धरणारा असा सेवक होतो. नेहेम्या अध्याय 2. नेहेम्याला यरुशलेमेस पाठवण्यात येते. अर्थहशस्त राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षी निसान महिन्यात त्याने द्राक्षरस निवडला होता आणि मी द्राक्षरस घेतला आणि तो राजाला दिला. यापूर्वी मी कधी त्याच्या उपस्थितीत असताना उदास झालो नव्हतो. म्हणून राजाने मला विचारले, तुझा चेहरा असा उदास का दिसतो? तू आजारी दिसत नाहीस, तू तर मनातून दुःखी दिसतोस. मग मी फार घाबरलो. मी राजाला म्हणालो, राजा चिरायू असो. माझ्या पूर्वजांच्या जेथे कबरी आहेत ते नगर उद्ध्वस्त झाले आहे. नगराच्या वेशी सुद्धा आगीत भस्म झाल्या आहेत. तर माझा चेहरा उदास का होणार नाही? यावर राजा मला म्हणाला, तुझ्यासाठी मी काय करावे असे तुला वाटते? मी स्वर्गातील देवाची प्रार्थना केली. मग मी राजाला उत्तर दिले, महाराजांची मर्जी असेल आणि आपल्या दासावर आपली कृपादृष्टी झाली असेल तर मला माझ्या पूर्वजांच्या कबरी जेथे आहेत त्या यहुदातील यरुशलेमास जाऊन नगराची पुन्हा बांधणी करण्यास पाठवा. राणी सुद्धा त्याच्या जवळच बसली होती. राजाने मला विचारले, तुला या कामासाठी जाऊन यायला किती दिवस लागतील? तू परत केव्हा येशील? राजा मला आनंदाने पाठविण्यास तयार झाला. तेव्हा
मी त्यास वेळ ठरवून दिली. मग मी राजाला असेही म्हणालो, राजाची माझ्यावर मर्जी असेल तर माझी आणखी एक विनंती आहे. मी यहुदा देशी पोहोचेपर्यंत नदीच्या पश्चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी तिथल्या अधिकाऱ्यांच्या नावानिशी पत्रे द्यावी. प्रार्थना मंदिराच्या भोवतालच्या व नगराच्या भिंती आणि माझे घर यांच्यासाठी मला मजबूत लाकूड लागणार आहे. त्यासाठी राजाचा वनाधिकारी असाफ याला पत्र द्यावे. राजाने मला तशी पत्रे आणि मी मागितले ते सर्व दिले. देवाची माझ्यावर कृपा असल्यामुळे राजाने हे दिले. मग मी नदीच्या पश्चिमेकडे असलेल्या प्रदेशाच्या अधिकाऱ्यांकडे गेलो आणि त्यांना राजाने दिलेली पत्रे दिली. राजाने माझ्यासोबत सैन्यातले अधिकारी आणि घोडेस्वारही पाठवले होते. होरोनी शहराचा सनबल्लट आणि अमोनिया तोबिया यांना माझा बेत ऐकून माहीत होता. इस्रायलींच्या मदत शोधण्यासाठी कोणी एक जण आला आहे म्हणून ते खूप नाराज झाले. कोट बांधण्यास नेहेम्या लोकास प्रोत्साहन देतो. याकरता मी यरुशलेमेला गेलो आणि तेथे 3 दिवस होतो. मग मी रात्री उठलो. मी काही जणांना घेऊन बाहेर पडलो. यरुशलेमेसाठी काही करण्याचा जो विचार देवाने माझ्या मनात घातला होता त्याबद्दल मी कोणाला काही सांगितले नाही. मी ज्याच्यावर बसलो होतो तो सोडून माझ्याबरोबर कोणताही पशु नव्हता. मी रात्री खोरे वेशीने बाहेर पडून अजगराच्या झऱ्याकडे उकिरडा वेशीकडे जाऊन यरुशलेमेची मोडलेली तटबंदीची भिंत आणि त्यातील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली प्रवेशद्वारे यांची पाहणी केली. मग कारंजाचे प्रवेशद्वार आणि राजाचा तलाव यांच्याकडे गेलो. पण माझा घोडा पलीकडे जाऊ शकेल इतकीही जागा नव्हती. तेव्हा मी रात्री भिंतीची बारकाईने तपासणी करत खोऱ्यातून वेशीतून आत शिरलो आणि परत फिरलो. मी कोठे गेलो आणि मी काय केले हे अधिकाऱ्यांना माहीत नव्हते आणि यहुदी याजक, राजाचे कुटुंबीय, अधिकारी आणि जे बांधकामाचे काम करणारे होते यांच्यापैकी कोणालाही मी काही बोललो नव्हतो. मग मी या सगळ्यांना म्हणालो, इथे आपल्याला काय त्रास आहे तो तुम्ही पाहतच आहात. यरुशलेम उजाड आणि उद्ध्वस्त झाले आहे व त्याच्या वेशी आगीत जळून गेल्या आहेत. चला आता आपण यरुशलेमेची तटबंदी पुन्हा बांधूया, म्हणजे आपली आणखी अप्रतिष्ठा होणार नाही. देवाची माझ्यावर कृपा असल्याचे व राजा माझ्याशी काय बोलला ते मी त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, आपण आत्ताच उठू आणि बांधू. म्हणून आम्ही या सत्कार्याला सुरुवात केली. पण आम्ही पुन्हा बांधकाम करत असल्याची खबर होरोनाचा सनबल्लट, अम्मोनी अधिकारी तोबिया आणि अरबी गेशेम यांना लागली. तेव्हा त्यांनी अगदी नीच पातळीवर जाऊन आमचा उपहास केला आणि ते म्हणाले, हे काय करताय तुम्ही? राजाविरुद्ध बंड करणार आहात का? पण मी त्यांना असे म्हणतो, स्वर्गातील देवच आम्हास यश देईल. आम्ही देवाचे सेवक असून आम्ही हे नगर पुन्हा उभारू, पण यरुशलेमात तुमचा काही एक अधिकार, वाटा व ऐतिहासिक हक्क नाही. नेहेम्या अध्याय 3. दुरुस्ती करायच्या विभागांची वाटणी. मग मुख्य याजक एल्याशिब आपल्या याजक भावांबरोबर उठला आणि त्यांनी मेंढेवेस बांधली. त्यांनी ती पवित्र करून दरवाजे त्याच्या जागी बसवले. हमेया बुर्जापर्यंत आणि हनानेल बुर्जापर्यंत ती त्यांनी पवित्र केली. त्यानंतर यरिहोच्या लोकांनी बांधले आणि त्यानंतर इमरीचा पुत्र जक्कूर याने बांधकाम केले. हस्सानाच्या मुलांनी मत्स्यवेस बांधली, तुळया घातल्या व दरवाजे बसवले. या दरवाजांना कड्या आणि अडसर घातले. हक्कोस उरियाचा पुत्र मरेमोत
यांनी या तटबंदीच्या पुढच्या भागाची डागडुजी केली. उरिया हा हक्कोस याचा पुत्र. बरेख्याचा पुत्र मशुल्लाम याने त्याच्या पुढच्या भागाचे काम केले. बरेख्या मशेजबेलचा पुत्र. बानाचा पुत्र सादोक याने त्या पुढील भागाची दुरुस्ती केली. तकोवाच्या लोकांनी भिंतीच्या त्या पुढच्या भागाची डागडुजी केली, पण तकोवाच्या नेत्यांनी मात्र आपला राज्यपाल नेहेम्या याच्यासाठी काम करायला नकार दिला. यहोयादा आणि मशुल्लाम यांनी जुन्या वेशीची दुरुस्ती केली. यहोयादा पासेहाचा पुत्र आणि मशुल्लाम बसोदयाचा पुत्र. यांनी तुळया बसवल्या आणि दरवाजे बिजगऱ्यांनी जोडले. नंतर कड्या व अडसर बसवले. गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी भिंतीच्या पुढील भागाचे काम केले. गिबोन मधला मलत्या आणि मेरोनोथ येथला यादोन आणि गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी हे काम केले. गिबोन आणि मिस्पा हा भाग फरात नदीच्या पश्चिमेकडील भागाच्या अधिकाऱ्याच्या सत्तेखाली होता. हरह याचा पुत्र उज्जिएल याने पुढच्या भागाची डागडुजी केली. उज्जिएल सोनार होता आणि हनन्या हा सुगंधी द्रव्ये करणाऱ्यांपैकी होता. या लोकांनी रुंद कोटापर्यंत यरुशलेमीची मजबूती केली. हूरचा पुत्र रफाया याने भिंतीचा पुढील भाग बांधून काढला. यरुशलेमेचा अर्ध्या भागाचा हा राज्यपाल होता. हरुमफाचा पुत्र यदाया याने भिंतीच्या पुढच्या भागाचे काम केले. आपल्या स्वतःच्या घरालगतच्या भिंतीची डागडुजी त्याने केली. त्याच्या पुढचा भाग हशबन्याचा पुत्र हत्तुश याने डागडुजी केली. हरीमचा पुत्र मलकिया आणि पहत मोवाबाचा पुत्र हशूब यांनी पुढच्या भागाची दुरुस्ती केली. तसेच भट्टी बुरुज ही बांधला. हल्लोहेशाचा पुत्र शल्लूम याने त्या पुढचा भाग दुरुस्त केला. या कामात त्याच्या कन्यांनी त्यास मदत केली. शल्लूम यरुशलेमेच्या अर्ध्या भागाचा अधिकारी होता. हनून नावाचा एक जण आणि जानोहा येथे राहणारे लोक यांनी खोऱ्याच्या वेशीची दुरुस्ती केली. ही वेस बांधून त्यांनी दारे बिजागऱ्यांवर उभी केली. मग या दारांना त्यांनी कड्या व अडसर घातले. त्यांनी उकिरडा वेशीपर्यंत 1000 हात लांबीची दुरुस्ती केली. रेखाबाचा पुत्र मलकिया यानेही उकिरड्याची वेस बांधली. मलकिया बेत हक्करेम या जिल्ह्याचा राज्यपाल होता. त्याने वेस दुरुस्त केली आणि दरवाजे बिजगऱ्यांसह लावले. या दरवाजांना कड्या अडसर घातले. मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी कोलहोजाचा पुत्र शल्लून याने झरावेशीची डागडुजी याने केली. त्याने वेस बांधून तिला छप्पर केले आणि वेशीचे दरवाजे बिजगऱ्यांसह लावले. मग दारांना कड्या व अडसर बसवले. शिवाय त्याने राजाच्या बागेलगतच्या शेलह तळ्याची भिंतही बांधली. दावीद नगरातून पायऱ्या उतरण्याच्या जिन्यापर्यंत त्याने डागडुजी केली. अजबुकचा पुत्र नेहेम्या याने पुढचा भाग दुरुस्त केला. नेहेम्या बेतसूरच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी होता. दाविदाच्या कबरेसमोरच्या भागापर्यंत त्याने डागडुजी केली. तसेच बांधून काढलेला तलाव आणि वीरगृह इथपर्यंत त्याने काम केले. लेवी घराण्यातील लोकांनी पुढचे काम केले. बानीचा पुत्र रहूम याच्या हाताखाली या लोकांनी काम केले. हशब्याने पुढच्या भागाची डागडुजी केली. नेहेम्या कैला जिल्ह्याचा अधिकारी होता. त्याने आपल्या जिल्ह्यातर्फे दुरुस्त्या केल्या. त्याच्या भावांनी हेनादादाचा पुत्र बवाई कैलाच्या अर्ध्या भागाचा अधिकारी व भाऊबंधांनी डागडुजी केली. नंतर येशुआचा पुत्र एजेर याने पुढचे दुरुस्तीचे काम पार पाडले. एजेर मिस्पाचा राज्यपाल होता. शस्त्रगारापासून
भिंतीच्या कोपऱ्यापर्यंतच्या भिंत दुरुस्तीचे काम त्याने केले. जब्बईचा पुत्र बारूक याने पुढची दुरुस्ती केली. बारूकने खूप मेहनत घेऊन कोपऱ्यापासून पुढे एल्याशिबाच्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंतचे काम केले. एल्याशिब हा मुख्य याजक होता. हक्कोसचा पुत्र उरियाचा पुत्र मरेमोत याने एल्याशिबाच्या घराच्या दारापासून सरळ घराच्या शेवटपर्यंत भिंतीचे काम केले. भिंतीच्या पुढच्या भागाची दुरुस्ती यरुशलेमेभोवती राहणाऱ्या याजकांनी केली. बन्यामीन आणि हशबू यांनी आपापल्या घरासमोरील भिंत दुरुस्त केली. अनन्याचा पुत्र मासेयाचा पुत्र अजर्या याने आपल्या घरालगतच्या भिंतीचे दुरुस्तीचे काम केले. हेनादादाचा पुत्र बिन्नुई याने अजऱ्याच्या घरापासून भिंतीचे वळण आणि पुढचा कोपरा येथपर्यंतचे काम केले. उजैयाचा पुत्र पलाल याने बुरुजालगतच्या भिंतीच्या वळणापासूनची दुरुस्ती केली. हा बुरुज राजाच्या वरच्या घराजवळ होता, म्हणजेच राजाच्या पहारेकऱ्यांच्या चौकालगत होता. त्यानंतर परेशाचा पुत्र पदाय याने दुरुस्ती केली. ओफेल टेकडीवर राहणारे मंदिराचे सेवेकरी नथीमिम यांनी जलवेशीच्या पूर्वेपर्यंत आणि तिच्या नजीकच्या बुरुजापर्यंतचे भिंत दुरुस्तीचे काम केले. पुढे तकोवाच्या लोकांनी मोठ्या बुरुजापासून ते सरळ ओफेल टेकडीपर्यंतचा उरलेला भाग दुरुस्त केला. घोडावेशीवरचा भाग याजकांनी दुरुस्त केला. प्रत्येक याजकाने आपापल्या घरापुढच्या भागाची दुरुस्ती केली. इम्मेराचा पुत्र सादोक याने आपल्या घरापुढच्या भिंतीची डागडुजी केली. शखन्याचा पुत्र शमाया याने पुढचा भाग दुरुस्त केला. शमाया हा पूर्व वेशीचा राखणदार होता. शलेम्याचा पुत्र हनन्या याने आणि सालफचा 6वा पुत्र हानून याने भिंतीची पुढची दुरुस्ती केली. बरेख्याचा पुत्र मशुल्लाम याने आपल्या घरापुढची भिंत दुरुस्त केली. मंदिराचे सेवेकरी आणि व्यापारी यांच्या घरापर्यंतच्या भिंतीच्या भागाची दुरुस्ती सोनारांपैकी मलकिया याने केली. हा भाग तपासणी वेशी समोर येतो. भिंतीच्या कोपऱ्यावरील खोलीपर्यंतच्या भिंतीची दुरुस्ती मलकियाने केली. कोपऱ्यावरील खोली आणि मेंढरांची वेस यांच्या दरम्यानच्या भिंतीची दुरुस्ती सोनार आणि व्यापारी यांनी केली. नेहेम्या अध्याय 4. बांधकाम करणारे विरोधकांवर नजर ठेवून काम करतात. आम्ही यरुशलेमेचा कोट बांधून काढत आहोत हे सनबल्लटाने ऐकले. तेव्हा तो फार संतापला आणि नाराज झाला व त्याने यहुद्यांचा उपहास करायला सुरुवात केली. सनबल्लटाने आपले भाऊबंद आणि शोमरोन येथील सैन्य यांच्या उपस्थितीत तो म्हणाला, हे दुबळे यहुदी काय करत आहेत? ते आपणासाठी नगर स्थापित करतील काय? ते यज्ञ करतील काय? एक दिवसात सगळे बांधकाम पुरे करतील काय? या उकिरड्यातून आणि घाणीतून ते पुन्हा दगडांना सजीव करतील काय? तोबिया अम्मोनीची सनबल्लटाला साथ होती आणि तो म्हणाला, जर एक लहानसा कोल्हा त्यावर चढून गेला तरी तो ही दगडी भिंत पाडून टाकील. आमच्या देवा, ऐक, कारण आमचा तिरस्कार होत आहे. त्यांचे टोचून बोलणे त्यांच्या मस्तकी उलट आण. ज्या देशात ते बंदिवासात आहेत त्यामध्ये त्यांची लूट होवो. त्यांच्या अपराधांची क्षमा करू नको, तसेच तुझ्या डोळ्यांदेखत केलेल्या पापांची क्षमा करू नकोस, कारण बांधकाम करणाऱ्यांसमोर त्यांनी तुला राग आणला आहे. यरुशलेमेचा कोट आम्ही बांधला व सर्व कोट अर्ध्या उंचीपर्यंत तयार झाला, कारण लोकांनी मनापासून काम केले. पण जेव्हा सनबल्लट, तोबिया, अरबी, अम्मोनी
आणि अशदोदी यांचा मात्र फार संताप झाला. लोकांनी यरुशलेमेच्या भिंतीचे काम सुरूच ठेवले आहे हे त्यांनी ऐकले. भिंतीला पडलेली भगदाडे ते बुजवत आहेत हेही त्यांच्या कानावर आले. तेव्हा या सर्वांनी एकत्र येऊन आणि यरुशलेमेविरुद्ध हल्ला करण्याचा कट केला आणि तेथे गोंधळ उडवण्याचा त्यांनी बेत केला. पण आम्ही आमच्या देवाची प्रार्थना केली आणि त्यांना तोंड द्यायला सज्ज असावे म्हणून आम्ही रात्रंदिवस पहारा करण्यासाठी भिंतीवर राखणदार नेमले. मग त्यावेळी यहुदी लोक म्हणाले, भारवाहकांची शक्ती कमी झाली आहे. वाटेत खूपच घाण आणि केरकचरा साचला आहे आणि कोटाचे बांधकाम आम्ही चालू ठेवू शकत नाही. आणि आपले शत्रू म्हणतात, यहुद्यांना काही समजायच्या किंवा दिसायच्या अगोदरच आम्ही त्यांच्यात शिरकाव केलेला असेल आणि आम्ही त्यांना मारून टाकू, म्हणजे कामच थांबेल. त्यावेळी जे यहुदी त्यांच्या जवळ राहत होते ते चोहोकडून आमच्याकडे आले आणि आमच्या विरुद्ध त्यांनी जी योजना केली होती त्याविषयी इशारा देऊन 10 वेळा बोलले. तेव्हा मी कोटाभोवतालच्या सर्वात सखल जागांच्या मागे काही जणांना ठेवले. प्रत्येक कुटुंबाला ठराविक जागेवर नेमले. त्यांच्याजवळ तलवारी, भाले आणि धनुष्य ही शस्त्रे होती. सगळी परिस्थिती मी डोळ्याखालून घातली आणि मग उभा राहून मी महत्वाची घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांना म्हणालो, आपल्या शत्रूंची भीती बाळगू नका. आमचा प्रभू परमेश्वर जो महान आणि सामर्थ्यशाली आहे त्याचे स्मरण करा. आपले भाऊबंद, मुले मुली, आपल्या स्त्रिया आणि घरदारे यांच्यासाठी लढा. आपले बेत आम्हास कळून चुकले आहेत हे आमच्या शत्रूंनी ऐकले आणि देवाने त्यांचे बेत धुळीला मिळवले हे त्यांना समजले. तेव्हा आम्ही पुन्हा कोटाच्या कामाला लागलो. जो तो आपापल्या ठिकाणी जाऊन आपल्या वाट्याचे काम करू लागला. त्या दिवसापासून माझे निम्मे सेवक फक्त तटबंदीचे काम करत होते आणि उरलेले निम्मे लोक भाले, ढाली, धनुष्य यासह चिलखत घालत सर्व यहुदी लोकांच्या पाठीमागे अधिकारी उभे होते. बांधकाम करणारे आणि त्यांचे मदतनीस यांच्या एका हातात बांधकामाची अवजारे तर दुसऱ्या हातात शस्त्रे होती. तलवार कमरेला बांधूनच प्रत्येक जण बांधकाम करत होता. सावधगिरीच्या इशाऱ्याचे रणशिंग वाजवणारा मनुष्य माझ्या शेजारीच होता. मग मी प्रमुख घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांच्याशी बोललो. मी त्यांना म्हणालो, ही एक प्रचंड कामगिरी आहे आणि आपण भिंतीलगत विखरलेलो आहोत, एकमेकांपासून लांब अंतरावर आहोत. तेव्हा करण्याचा आवाज कानी पडताच त्या ठिकाणी धावत या. तेथे एकत्र गोळा व्हा. आपला देवच आपल्यासाठी लढेल. अशा प्रकारे आम्ही यरुशलेमेच्या कोटाचे काम चालूच ठेवले. अर्धे लोक हाती भाले घेऊन पहाटेपासून ते सरळ रात्री आकाशात चांदण्या दिसेपर्यंत उभे असत. त्यावेळी मी लोकास असेही म्हणालो, प्रत्येक बांधकाम करणाऱ्याने आपल्या मदतनीसासह रात्री यरुशलेमेच्या आत राहिले पाहिजे, म्हणजे रात्री ते राखणदार म्हणून आणि दिवसा कामगार म्हणून काम करतील. मी, माझे बंधू, माझे सेवक आणि माझ्या मागून चालणारे राखणदार कोणीही आपले कपडे बदली करत नसत आणि पाण्याला जाताना सुद्धा आम्ही प्रत्येक जण आपले शस्त्र धारण करीत असे. नेहेम्या अध्याय 5. वाढीदिडीचा व्यवहार बंद करण्यात येतो. तेव्हा मनुष्यांनी आणि त्यांच्या बायकांनी आपल्या यहुदी बांधवांविरुद्ध तक्रार करायला सुरुवात केली. त्यांच्यापैकी काही जण म्हणू लागले, मुले व मुलींसहित आम्ही बरेच जण आहोत. आम्हास खायला मिळावे आणि आम्ही जिवंत राहावे यासाठी आम्हाला धान्य तर मिळालेच पाहिजे. काही जण म्हणत होते, दुष्काळ असताना धान्यासाठी आम्हास आमची शेते, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागत आहेत.
काही असे सुद्धा म्हणत, आमची शेते आणि द्राक्षमळे यांच्यावरील राजाचा कर भरण्यासाठी आम्हास पैसे उसने घ्यावे लागत आहेत. आमच्या बांधवांचे व आमचे रक्तमांस एकच आहे आणि त्यांच्या अपत्यांसारखी आमची अपत्ये आहेत. तरी सुद्धा आम्हाला आमची अपत्ये गुलाम म्हणून विकावी लागत आहेत. काहींना तर आपल्या कन्यांना गुलाम म्हणून विकणे भाग पडलेले आहे. आम्ही असहाय्य आहोत, कारण आमची शेती आणि द्राक्षमळे आता इतर लोकांच्या मालकीचे आहे. जेव्हा मी त्यांच्या या तक्रारी आणि त्यांचे हे शब्द ऐकले, तेव्हा मला अतिशय संताप आला. मग मी यावर विचार करून मग श्रीमंत कुटुंबे आणि कारभारी यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो, तुम्ही आपल्या बंधूंकडून व्याज घेत आहात. मग मी सर्व लोकांस सभेमध्ये एकत्र बोलावले आणि त्यांना मी म्हणालो, आपले यहुदी बांधव इतर देशामध्ये गुलाम म्हणून विकले गेले होते. त्यांना पुन्हा विकत घेऊन मुक्त करण्याचे आपण सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु तुम्ही त्यांना गुलामासारखे विकत आहात. ते लोक गप्प राहिले आणि त्यांना काही बोलायला जागा उरली नाही. मी असेही म्हणालो, तुम्ही जे करत आहात ते बरोबर नाही. जी राष्ट्रे आमचे वैरी आहेत त्यांची निंदा टाळण्यासाठी तुम्ही देवाविषयी भय बाळगून चालावे की नाही? तसेच मी, माझे सेवक, माझे भाऊ त्यास पैसे आणि धान्य उधार देत आहोत, पण त्यावरचे व्याज त्यांना सक्तीने द्यायला लावणे थांबवले पाहिजे. त्यांची शेती, द्राक्षमळे, जैतुनाचे मळे आणि घरे तुम्ही त्यांना याच दिवशी परत करा. त्यांच्याकडून टक्केवारीने घेतलेले पैसे, धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल जे तुम्ही कर्जाऊ दिले ते तुम्ही त्यांना परत करा. मग ते म्हणाले, त्यांच्याकडून घेतलेले सर्व काही आम्ही परत करू व अधिक काही मागणार नाही. आम्ही तुझ्या म्हणण्यानुसार वागू. मग मी याचकांना बोलावून घेतले आणि त्यांनी वचन दिल्याप्रमाणे मी त्यांना शपथ घ्यावयास लावली. मग मी आपला पदर झटकून म्हणालो, आपले वचन जो पाळणार नाही त्यास देव त्यांना त्यांच्या घरातून आणि मालमत्तेपासून झटकून टाकील. तो मनुष्य सर्वस्वाला मुकेल. ते सर्व म्हणाले, आमेन. मग त्यांनी परमेश्वराचे गुणगान केले. आपल्या वचनाप्रमाणे लोक वागले. शिवाय यहुद्यांच्या भूमीवर राज्यपाल म्हणून माझी नेमणूक असतानाच्या काळात मी अथवा माझ्या भाऊबंधांनी राज्यपालाच्या दर्जाचे अन्न घेतले नाही. अर्थहशस्त राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षापासून 32व्या वर्षापर्यंत मी अधिकारी होतो. मी यहुदाचा 12 वर्षे अधिकारी होतो. पण माझ्या आधी सत्तेवर असलेले राज्यपाल लोकांवर भारी बोजा लादीत व त्यांच्यापासून भाकरी, द्राक्षारस घेऊन आणखी प्रत्येकी 40 शेकेल रुपये घेत असत. त्यांचे सेवक देखील लोकांवर जुलूम करीत असत. पण मी तसे केले नाही, कारण मला देवाचे भय होते. मी सुद्धा तटबंदीच्या कामात सतत होतो आणि आम्ही जमीन विकत घेतली नाही आणि माझे सर्व सेवक काम करण्यासाठी एकत्र आले. माझ्या मेजावर यहुदी आणि अधिकारी यांच्यातली 150 माणसे, शिवाय आसपासच्या राष्ट्रातून जे आम्हाकडे आले तेही जेवत असत. आता प्रत्येक दिवशी एक बैल, 6 निवडक मेंढे आणि पक्षीही तयार करीत असत व प्रत्येक 10 दिवसांनी सर्व प्रकारचे द्राक्षारस मुबलक प्रमाणात आणत. आणि तरीही मी राज्यपालाकडून अन्नाचा भत्ता मागितला नाही, कारण लोकांवर कामाचा बोजा खूप भारी होता. हे माझ्या देवा, मी जे या देशाच्या लोकांकरता केले त्याचे तू स्मरण करून माझे बरे कर. नेहेम्या अध्याय 6. विरोधकांच्या कारवाया. आता जेव्हा मी भिंत बांधल्याचे सनबल्लट, तोबिया, गेशेम हा अरब आणि आमचे इतर शत्रू
यांनी असे ऐकले की भिंतीतली भगदाडे मी बुजवली, पण वेशीचे दरवाजे अजून बसवले गेले नव्हते. तेव्हा सनबल्लट आणि गेशेम यांनी मला असा निरोप पाठवला की नेहेम्या, ये, आपण एकमेकांना ओनोच्या मैदानातल्या एखाद्या गावात एकत्र भेटू. पण त्यांचा हेतू मला इजा करण्याचा होता. तेव्हा मी माझ्या निरोप्यांमार्फत असा निरोप पाठवला की एका महत्वाच्या कामात असल्यामुळे मी खाली येऊ शकत नाही. तुम्हास भेटायला आल्यामुळे काम थांबावे असे मला वाटत नाही. सनबल्लट आणि गेशेम यांनी हाच निरोप माझ्याकडे 4 वेळा पाठवला आणि मीही त्यांना प्रत्येक वेळी हेच उत्तर पाठवले. मग 5व्या वेळी सनबल्लटाने आपल्या मदतनीसा करवी हाच निरोप मला दिला. यावेळी त्याच्याकडे उघडे पत्रे होती. त्यामध्ये असे लिहिले होते, राष्ट्रामध्ये एक अफवा पसरली आहे आणि गेशेमही हेच म्हणत आहे की तू आणि यहुदी मिळून राजाविरुद्ध बंड करायच्या बेतात आहात. म्हणूनच तुम्ही यरुशलेमेच्या तटबंदीची बांधकामे करीत आहात. तू यहुदी लोकांचा नवा राजा होणार अशी अफवा आहे. यहुदात राजा आहे असे स्वतःबद्दल घोषित करायला तू यरुशलेमामध्ये संदेष्टे नेमले आहेस. नेहेम्या राजा अर्थहशस्त्या हे सगळे कानावर जाईल हे मी तुला बजावून ठेवतो. तेव्हा ये, आपण एकदा भेटून त्याबद्दल बोलू. तेव्हा मी सनबल्लटाला उलट उत्तर पाठवले की तू म्हणतोस तसे काही चाललेले नाही. या केवळ तुझ्याच मनातल्या कल्पना आहेत. आमचे शत्रू आम्हाला भीती दाखवायला प्रयत्न करत होते. ते मनात म्हणत होते, यहुदी घाबरतील आणि काम चालू ठेवण्याची उमेद त्यांच्यात राहणार नाही आणि भिंतीचे काम पुरे होणार नाही. मग मी प्रार्थना केली, देवा, मला बळ दे. मी एकदा दलायाचा पुत्र शमाया याच्या घरी गेलो. दलाया हा महेदबेलचा पुत्र. शमायाला आपल्या घरीच थांबून राहावे लागत होते. तो म्हणाला, आपण देवाच्या मंदिरात भेटू. आत पवित्र जागेत जाऊन आपण दरवाजे बंद करू, कारण ते तुला ठार मारायला येत आहेत. ते आज रात्रीच तुला ठार मारायला येतील. पण मी शमायाला म्हणालो, माझ्यासारख्याने पळून का जावे? जीव वाचवण्यासाठी माझ्यासारख्या मनुष्याने मंदिरात का जावे? मी जाणार नाही. शमयाला देवाने पाठवले नव्हते हे मला माहीत होते, पण तरीही त्याने माझ्या विरुद्ध भाकीत केले, कारण तोबिया आणि सनबल्लटाने त्यास त्याबद्दल पैसे चारले होते. मला हैराण करून घाबरवावे यासाठी शमयाला पैसे दिले जात होते. घाबरू नका. लपून बसण्यासाठी मंदिरात जाण्याचे पाप माझ्या हातून व्हावे अशी त्यांची इच्छा होती. तसे झाले असते तर माझी अप्रतिष्ठा करायला आणि माझी अपकीर्ती करायला माझ्या शत्रूंना ते एक कारण मिळाले असते. देवा, कृपा करून तोबियाच्या आणि सनबल्लट यांची आठवण ठेव आणि त्यांनी केलेली दुष्कृत्ये आठव. मला भय दाखवणारी नोद्या, ही संदेष्टी आणि इतर संदेष्टे यांचेही स्मरण असू दे. मग अलूल महिन्याच्या 25व्या दिवशी यरुशलेमेच्या भिंतीचे काम 52 दिवसांनी समाप्त झाले. हे आमच्या सर्व शत्रूंनी व आमच्या भोवतीच्या सर्व राष्ट्रांनी पाहिले. तेव्हा त्यांना भीती व लाज वाटली, कारण आमच्या देवाच्या मदतीने हे काम झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या दिवसात यहुदातील श्रीमंत लोक तोबियाला सारखी पत्रे पाठवत होते आणि तोबिया त्यांना उत्तर देत होता. यहुदातील बऱ्याच लोकांनी त्याच्याशी प्रामाणिक राहायचे त्यास वचन दिले होते, कारण अर्हाचा पुत्र शखन्या याचा तोबिया हा जावई होता. तोबियाचा पुत्र योहानन याचे मशुल्लामाच्या कन्येशी लग्न झाले होते. मशुल्लाम हा बरेख्याचा पुत्र. तोबिया किती चांगला आहे हे ही माणसे
मला सारखी सांगत आणि मी काय करत असे ते तोबियाला सांगत असत. मला भयभीत करण्यासाठी मग तोबिया मला पत्रे पाठवी. नेहेम्या अध्याय 7. नेहेम्या यरुशलेमेवर अधिकारी नेमतो. तटबंदीचे काम पुरे झाले. मग आम्ही वेशीवर दरवाजे बसवले आणि द्वारपाल व गायक आणि लेवी यांची नेमणूक करण्यात आली. यानंतर माझा भाऊ हनानी याला मी यरुशलेमचा अधिकार सोपवला. हनन्या नावाच्या दुसऱ्या एकाला गढीचा मुख्याधिकारी म्हणून निवडले, कारण तो अत्यंत प्रामाणिक होता आणि इतरांपेक्षा देवाबद्दल तो अधिक भय बाळगत असे. आणि मी त्यांना म्हणालो, सूर्य तापल्याशिवाय वेशीचे दरवाजे उघडू नयेत. द्वारपाल पहारा देत असताना दरवाजे लावून त्यांना अडसर घाला. यरुशलेमामध्ये राहणाऱ्यांमधून पहारेकऱ्यांची निवड करा. त्यापैकी काही जणांना नगराच्या रक्षणासाठी मोक्याच्या जागी ठेवा आणि इतरांना आपापल्या घराजवळ पहारा करू द्या. आता नगर चांगले विस्तीर्ण आणि मोकळे होते, पण वस्ती अगदी कमी होती आणि घरे अजून पुन्हा बांधून काढली गेली नव्हती. बंदिवासातून परतणाऱ्यांची यादी. माझ्या देवाने सरदार, अधिकारी आणि लोक यांची वंशावळीप्रमाणे गणती करावी म्हणून एकत्र जमावे असे देवाने माझ्या मनात घातले. जे पहिल्याने वर आले त्यांच्या वंशावळ्यांची नावनिशी मला सापडली आणि त्यामध्ये जे लिहिले होते ते हे: बंदिवासातून परत आलेले या प्रांतातले लोक असे. बाबेलचा राजा नबुखदनेसर याने या लोकास बाबेलला कैद करून नेले होते. हे लोक यरुशलेम आणि यहुदा येथे परतले, जो तो आपापल्या गावी गेला. जरुबाबेल बरोबर परत आले ते लोक असे: येशुवा, नेहेम्या, अजर्या, राम्या, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेत, बिगवई, नहूम आणि बाना. इस्रायलचे जे लोक परतले त्यांची नावे आणि संख्या पुढील प्रमाणे: परोशाचे वंशज 2172, शफाट्याचे वंशज 372, आरहचे वंशज 652, येशुवा आणि यवाब यांच्या वंशावळीतील पहत मोवाबाचे वंशज 2818, एलामाचे वंशज 1254, जत्तूचे वंशज 845, जक्काईचे वंशज 760, बिन्नुईचे वंशज 648, बेबाईचे वंशज 628, अजगादचे वंशज 2322, अदोनिकामचे वंशज 667, बिगवईचे वंशज 2067, आदिनाचे वंशज 655, हिचकियाच्या कुटुंबातील अटेराचे वंशज 98, हशुमाचे वंशज 328, बेसाईचे वंशज 324, हरीफाचे वंशज 112, गिबोनाचे वंशज 95, बेतलेहेम आणि नटोफा येथील माणसे 188, अनाथोथाची माणसे 128, बेत अजमावेथाची माणसे 42, किर्यात यारीम, कफिरा व बैरोथ यातील माणसे 743, रामा आणि गिबातली माणसे 621, मिखमाशाची माणसे 122, बेथेल आणि आय येथील माणसे 123, दुसऱ्या नबोची माणसे 52, दुसऱ्या एलामाची माणसे 1254, हरिमाचे वंशज 320, यरिहोचे वंशज 345, लोध, हदीद व ओनो याचे वंशज 721, सनाहाचे वंशज 3930. याजक पुढील प्रमाणे: येशुवाच्या घराण्यात यदया याचे वंशज 973,
इम्मेराचे वंशज 1052, पशहुराचे वंशज 1247, हरिमाचे वंशज 1017, लेवी होदयाच्या कुळातली कदमिएलाच्या घराण्यातील येशुआचे वंशज 74, गाणारे आसाफाचे वंशज 148, द्वारपाल शल्लूम, अटेर, तल्मोन, अक्कूब, हत्तिता, शोभाचे वंशज 138, हे मंदिराचे विशेष सेवेकरी. सिहा, हशुफा, तबायोत यांचे वंशज केरोस, सिया, पादोन, लबाना, हगाबा, सलमाई, हनान, गिद्देल, गहार, राया, रसीन, नकोदा, गज्जाम, उज्जा, पासेहा, बेसई, मौनीम, नफुशेसिम, बकबूक, हकूफ, हरहुर्राचे, बसलीत, महीद, हर्षा, बारकोस, सिसरा, तामह, नसीहा आणि हतीफा. शल्मुनाच्या सेवकांचे वंशज सोताई, सोफेर, परीदा, याला, दारकोन, गिद्देल, शफाट्या, हत्तील, पोखेरेत, हसबाईम आणि अमोन. मंदिराचे सेवेकरी आणि शल्मोनाच्या सेवकांचे वंशज मिळून 392 होते. तेल मेलह, तेल हर्षा, करूब, अद्दोन व इम्मेर या गावामधून काही लोक यरुशलेमेला आले होते, पण आपली घराणी मूळ इस्रायलामधीलच आहेत हे त्यांना सिद्ध करून सांगता येत नव्हते. ते लोक असे: दलाया, तोबिया आणि नकोदायांचे वंशज 642 आणि याजकांपैकी हबाया, हक्कोस, बर्जिल्ल्या, गिलादाच्या बर्लियाच्या कन्येशी लग्न करणाऱ्यांची गणना बर्जिल्ल्याच्या वंशजात होई. काही असे होते की त्यांना आपल्या वंशावळीचा इतिहास शोधूनही सापडला नाही, म्हणून ते अशुद्ध ठरून त्यास याजकांच्या यादीतून काढून टाकले. अत्यंत पवित्र अन्न या लोकांनी खाऊ नये अशी राज्यपालाने त्यांना आज्ञा दिली. उरीम व युत्थीम घातलेल्या मुख्य याजकाने या बाबतीत देवाची अनुज्ञा घेईपर्यंत या अन्नातले काही खायचे नव्हते. सर्व मंडळीतले मिळून एकंदर 42,360 लोक होते. यामध्ये त्यांच्या 7,337 स्त्री पुरुष सेवक व 245 गायक व गायिका होत्या. त्यांच्याजवळ 736 घोडे, 245 खेचरे, 435 उंट आणि 6,720 गाढवे होती. घराण्यांच्या काही प्रमुखांनी या कामाला मदत म्हणून दान दिले. राज्यपालाने 1000 दारीक सोने, 50 वाट्या, याजकांसाठी 530 वस्त्रे दिली. काही घराण्यांच्या प्रमुखांनी कामाला सहाय्य म्हणून भांडाराला 20,000 दारीक सोने आणि 2,200 माने रुपये देखील दिले. इतर सर्व लोकांनी मिळून 20,000 दारीक सोने, 2,000 माने रुपये आणि याजकांसाठी 67 वस्त्रे दिली. अशा प्रकारे याजक, लेवीच्या घराण्यातील लोक, द्वारपाल, गायक आणि मंदिरातील सेवेकरी आपापल्या गावी स्थिरावले. इतर इस्रायल लोकही आपापल्या गावी स्थायिक झाले आणि 7व्या महिन्यापर्यंत सर्व इस्रायल लोक स्वतःच्या गावामध्ये स्थिर स्थावर झाले. नेहेम्या अध्याय 8. एजरा लोकास नियमशास्त्र वाचून दाखवतो. सर्व इस्रायल लोक पाणीवेशीच्या समोरच्या मोकळ्या जागेत एकत्र जमले. त्या सर्वांनी शास्त्री एजराला परमेश्वराने इस्रायल लोकास दिलेले
मोशेचे नियमशास्त्राचे पुस्तक आणावयास सांगितले. तेव्हा एजराने तेथे जमलेल्या लोकांसमोर नियमशास्त्र आणले. त्या वर्षाच्या 7व्या महिन्याचा तो पहिला दिवस होता. या सभेला स्त्री पुरुष आणि ज्यांना वाचलेले ऐकून समजत होते असे सर्वजण होते. एजराने या नियमशास्त्रातून पहाटेपासून दुपारपर्यंत मोठ्या आवाजात वाचून दाखवले. एजरा पाणीवेशी समोरच्या मोकळ्या चौकाकडे तोंड करून उभा होता. समस्त स्त्री पुरुषांना आणि वाचलेले ऐकून समजत होते इतपत मोठे असलेल्या सर्वांपुढे त्याने वाचले. सर्व लोकांनी नियमशास्त्राचे हे पठण काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन ऐकले. एजरा शास्त्री एका उंच लाकडी मंचावर उभा होता. खास या प्रसंगाकरताच तो करवून घेतला होता. मतिथ्य, शेमा, अनाया, उरिया, हिल्किया आणि मासेया हे एजराच्या उजव्या बाजूला उभे होते, तर पदाया, मिशाएल, मलखिया, हशुम, हशबद्दाना, जखर्या आणि मशुल्लाम हे डावीकडे होते. आणि एजराने ग्रंथ उघडला. एजरा उंच मंचावर सर्वांसमोर उभा असल्यामुळे सगळ्यांना तो दिसत होता. एजराने नियमशास्त्राचा ग्रंथ उघडल्याबरोबर लोक उभे राहिले. एजराने थोर परमेश्वराची स्तुती केली. तेव्हा सर्व लोकांनी आपले हात वर करून आमेन, आमेन म्हणून उत्तर दिले. मग सर्वांनी खाली वाकून मस्तक जमिनीपर्यंत लववून परमेश्वरास वंदन केले. बाजूला उभे असलेले लेवी घराण्यातील लोकसमुदायाला नियमशास्त्र समजावून सांगत होते. त्या लेवीची नावे अशी: येशुआ, बानी, शेरेब्या, यामीन, अक्कूब, शबथई, होदिया, मासेया, कलिता, अजऱ्या, योजाबाद, हनान व पेलाया. या लेवींनी देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचला. त्याचा अर्थ स्पष्ट करून लोकांस समजेल असा उलगडून सांगितला आणि ज्याचे पठण चाललेले होते ते लोकांस समजावे म्हणून त्यांनी हे विवरण केले. यानंतर नेहेम्या हा राज्यपाल, याजक व शिक्षक एजरा आणि लोकांस स्पष्टीकरण करून सांगणारे लेवी हे लोकांस बोलले. ते म्हणाले, तुमचा परमेश्वर देव याचा हा पवित्र दिवस आहे. आज दुःखी राहू नका किंवा शोक करू नका, कारण नियमशास्त्रातील देवाची वचने ऐकत असताना लोक रडू लागले होते. नेहेम्या म्हणाला, आता जा आणि सुग्रास अन्न खा, गोड पेये प्या. ज्यांना असे खाणेपिणे करता आलेले नाही त्यांना आपल्यातले काही खाद्यपेय पाठवा. परमेश्वराचा हा पवित्र दिवस आहे. दुःखी राहू नका, कारण परमेश्वराचा आनंदच तुमचे सामर्थ्य आहे. लेवी घराण्यातील लोकांनी जमलेल्या लोकांस शांत केले आणि म्हणाले, शांत व्हा, आजचा दिवस पवित्र आहे, शोक करू नका. मग सर्व लोक मेजवानी घ्यायला गेले. खाद्यपेयात त्यांनी इतरांना सहभागी करून घेतले. अतिशय आनंदात त्यांनी हा विशेष दिवस साजरा केला. परमेश्वराची वचने त्यांना अखेर समजली. यानंतर त्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी सर्व घराण्यांचे प्रमुख एजरा शास्त्रीला तसेच याजकांना व लेवींना भेटायला गेले. नियमशास्त्राची वचने लक्षपूर्वक ऐकण्यासाठी ते जमले. परमेश्वराने मोशेद्वारे लोकास हे नियमशास्त्र दिले. त्यामध्ये यांना अभ्यासातून असे सापडले की वर्षाच्या 7व्या महिन्यात इस्रायल लोकांनी या सणादरम्यान तात्पुरत्या तंबूत राहावे. लोकांनी सर्व नगरांमध्ये आणि यरुशलेमभर फिरून अशी घोषणा करावी की डोंगरा भागामध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या जैतून वृक्षांच्या फांद्या आणाव्या. देवदारू, खजुरी आणि सावली देणाऱ्या वृक्षांच्या फांद्या आणाव्यात आणि त्यांचे तात्पुरते
मांडव उभारावेत, नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करावे. तेव्हा लोक बाहेर पडले आणि त्यांनी फांद्या आणल्या आणि त्यापासून स्वतःसाठी आपल्या धाब्यावर आणि स्वतःच्या अंगणात, देवाच्या मंदिराच्या अंगणात, पाणी वेशीच्या चौकात आणि एफ्राईम वेशी जवळही त्यांनी मांडव घातले. बंदिवासातून परत आलेल्या सर्वांनी मांडव उभारले व त्यामध्ये ते राहिले. नूनाचा पुत्र येशुवा याच्या काळापासून ते त्या काळापर्यंत इस्रायलींनी हा मंडपाचा सण साजरा केला नव्हता. सर्वांना अतिशय आनंद झाला होता. प्रति दिवशीही पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एजरा देवाच्या नियमशास्त्राचे पुस्तक वाचित होता. त्यांनी 7 दिवस हा सण साजरा केला आणि नियमानुसार विधीपूर्वक 8व्या दिवशी सभा भरवून पाळला. नेहेम्या अध्याय 9. इस्रायलाच्या पापांबद्दल एजराची कबुली. आता त्याच महिन्याच्या 24व्या दिवशी सर्व इस्रायल लोक उपवासासाठी गोंडपाट घालून व डोक्यात धूळ घालून एकत्र जमले. इस्रायली वंशजांनी स्वतःला परकीयांपासून वेगळे केले. ते उभे राहिले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या पापांची आणि आपल्या पूर्वजांच्या वाईट कृत्यांची कबुली दिली. ते आपल्या जागेवर उभे राहिले आणि आपला देव परमेश्वर याच्या नियमशास्त्राचे पुस्तक वाचत राहिले. पुढे आणखी 6 तास त्यांनी आपल्या पातकांची कबुली दिली आणि आपला देव परमेश्वरापुढे नमन केले. मग लेवी असलेले येशुवा, बानी, कदमिएल, शबन्या, बुन्नी, शेरेब्या बानी आणि कनानी जिन्यावर उभे राहिले आणि त्यांनी खूप मोठ्याने परमेश्वर देवाचा धावा केला. मग येशुवा, बानी, कदमिएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदिया, शबन्या आणि पथय्या हे लेवी म्हणाले, उभे राहा आणि आपला परमेश्वर देव याचे स्तवन सदा सर्वकाळ करा. लोक तुझ्या वैभवशाली नावाचे स्तवन करोत आणि तुझे नाम स्तुती आणि आशीर्वाद यांच्या पलीकडे उंचावले जाओ. तू परमेश्वर आहे, तूच एक आहे. तू आकाश, अत्युच्च आकाश, त्याबरोबर सर्व देवदूत लढाईसाठी त्यांची रचना करून निर्माण केलेस आणि ही पृथ्वी आणि तिच्यातील सर्व काही आणि समुद्र आणि त्यातले सर्व काही तू केले. तू त्या सर्वांना जीवन देतोस आणि स्वर्गातील देवदूतांची सेना तुझी उपासना करते. हे परमेश्वरा, तूच देव आहेस, ज्याने अब्रामाची निवड केली आणि बाबेलमधील खासद्यांच्या ऊर नगरातून तू बाहेर काढून त्यास अब्राहाम असे नाव दिले. तो तुझ्याशी निष्ठावान आहे असे पाहून त्याच्याशी तू करार केलास की कनानी, हित्ती, अमोरी, पर्रिजी, यबुसी आणि गिर्गाशी यांचा देश त्याच्या वंशजांना द्यायचे वचन दिलेस आणि तू ते पाळलेस, कारण तू न्यायी आहेस. मिसरमधील आमच्या पूर्वजांच्या यातना तू पाहिल्यास आणि त्यांनी तांबड्या समुद्राजवळ केलेला धावा तू ऐकलास. फारोला तू चमत्कार दाखवलेस. त्याचे अधिकारी आणि त्याची प्रजा यांच्यासाठी आश्चर्यकारक कृत्ये केलीस, कारण तुला माहित होते की मिसर देशातील लोक त्यांच्याशी गर्वाने वागत होते, पण तू आपल्या नावासाठी केले ते आजवर आहे. त्यांच्या डोळ्यादेखत तू तांबडा समुद्र दुभागून दाखवलास आणि ते समुद्रामधून कोरड्या जमिनीवरून चालत गेले आणि त्यांचा पाठलाग करणाऱ्यांना खोल समुद्रात फेकून दिलेस, जसा एखादा दगड खोल पाण्यात बुडवावा. दिवसा तू त्यांना मेघस्तंभाने मार्गदर्शन केलेस आणि
रात्री अग्निस्तंभाने त्यांच्या वाटेवर प्रकाश दिला, अशासाठी की त्या प्रकाशात ते चालू शकतील. मग तू सिनाय पर्वतावर उतरलास आणि त्यांच्याशी आकाशातून बोललास आणि तू त्यांना योग्य निर्णय, खरी शिकवण, चांगले नियम आणि आज्ञा दिल्यास. तुझ्या पवित्र शब्दाचा त्यांना परिचय करून दिलास आणि तुझा सेवक मोशे याच्या हस्ते तू त्यांना आज्ञा, नियम आणि धर्मशास्त्र दिलेस. ते भुकेले होते म्हणून तू त्यांना आकाशातून अन्न दिले. ते तहानलेले होते म्हणून त्यांना खडकातून पाणी दिलेस. आणि तू त्यांना म्हणालास, मी शपथपूर्वक तुम्हास दिलेल्या वचनदत्त जमिनीचा ताबा घ्या. पण ते आणि आमचे पूर्वज उन्मत्त होऊन ताठ मानेचे बनले आणि त्यांनी तुझ्या आज्ञा ऐकण्याचे नाकारले. त्यांनी ऐकण्याचे नाकारले व तू जी आश्चर्यकारक कृत्ये त्यांच्यामध्ये केलीस त्याचा विचार त्यांनी केला नाही. परंतु ते हट्टी झाले आणि त्यांच्या बंडखोरपणामुळे त्यांनी पुन्हा गुलामगिरी पत्करण्यास एक पुढारी नेमला. पण तू क्षमाशील, दयाळू, कृपाळू, सहनशील, प्रेमळ व मंदक्रोध असा देव आहेस, म्हणून तू त्यांना सोडले नाहीस. त्यांनी ओतीव धातूपासून वासराची मूर्ती केली आणि आम्हास मिसर देशातून सोडवणारा हाच देव असे ते म्हणाले आणि त्यांनी खूप निंदा केली, तरी तू त्यांचा त्याग केला नाहीस. तू कृपावंत आहेस म्हणूनच तू त्यांना वाळवंटात सोडून दिले नाही. दिवसा तू त्यांच्यावरून मेघस्तंभ काढून घेतला नाहीस. तू त्यांना मार्ग दाखवत राहिलास. रात्रीही तू त्यांच्यावरचा अग्निस्तंभ काढून टाकला नाहीस. त्यांच्या पुढचा मार्ग उजळत तू त्यांना वाट दाखवीत राहिलास. त्यांना शहाणपण येण्यासाठी तू त्यांना आपला सदात्मा दिलास. त्यांच्या तोंडचा मान्ना तू काढून घेतला नाहीस. त्यांना तहान लागली असता पाणी दिलेस. 40 वर्षे तू त्यांचे वाळवंटात पालन पोषण केलेस आणि त्यांना कशाचीही उणीव भासली नाही. त्यांचे कपडे जीर्ण झाले नाहीत. त्यांच्या पावलांना सूज आली नाही. त्यांना तू राज्ये आणि लोक दिलेस. फार लोकवस्ती नसलेली लांब लांबची ठिकाणे दिलीस. हेशबोनचा राजा सिहोन व बाशानाचा राजा ओग या दोघांच्या देशाचे वतन त्यांना ताब्यात मिळाले. त्यांच्या वंशजांची संख्या तू आकाशातील तारकांप्रमाणे विपुल केलीस आणि त्यांना त्या प्रदेशात आणले. तू सांगितल्यावर त्यांच्या पूर्वजांनी तो प्रदेश ताब्यात घेतला. या वंशजांनी त्या देशात जाऊन त्याचा ताबा घेतला. तेथे राहणाऱ्या कनान्यांचा त्यांनी पराभव केला आणि तूच हा पराभव करवलास. हे देश, तिथले लोक आणि राजे यांना त्यांच्या हातात देऊन मन मानेल तसे वागू दिलेस. त्यांनी मजबूत नगरांचा कब्जा घेतला आणि सुपीक प्रदेश मिळवला. उत्तम वस्तूंनी भरलेली घरे त्यांनी ताब्यात घेतली. खोदलेल्या विहिरी त्यांना मिळाल्या. द्राक्षमळे, जैतुनाची झाडे आणि पुष्कळशी फळझाडे यांचा त्यांनी ताबा घेतला. खाऊन पिऊन ते तृप्त झाले, पुष्ट झाले. तुझ्या महान चांगुलपणामुळे ते आनंदित झाले. आणि मग त्यांनी आज्ञाभंग करून तुझ्या विरुद्ध बंड केले. तुझ्या शिकवणुकीचा त्यांनी त्याग केला. जे संदेश त्यांनी तुझ्याकडे परत वळविण्यासाठी सांगितले त्यांचा त्यांनी वध केला आणि त्यांनी तुझ्या विरुद्ध भयंकर दुराचरण केले. म्हणून तू त्यांना शत्रूंच्या ताब्यात दिलेस. शत्रूने त्यांना फार हैराण केले. अडचणीत सापडल्यावर आमच्या पूर्वजांनी मदतीसाठी तुझा धावा केला आणि स्वर्गातून तू त्यांचा धावा ऐकलास. तू फार कनवाळू आहेस म्हणून त्यांची शत्रूंपासून सुटका केलीस. मग निवांतपणा लाभल्यावर आमच्या पूर्वजांनी
पुन्हा ती दुष्कृत्ये करायला सुरुवात केली, तेव्हा तू शत्रूंकडून त्यांचा पाडाव करवलास आणि शासन करवलेस. त्यांनी मदतीसाठी तुझा धावा केला, तो तू स्वर्गातून ऐकलास आणि तुझ्या दयेस्तव अनेकदा त्यांना सोडवलेस. त्यांनी पुन्हा तुझ्या नियमाकडे वळावे म्हणून तू त्यास बजावलेस, तरी हट्टीपणानं वागून त्यांनी तुझ्या आज्ञा ऐकण्याचे नाकारले. जो कोणी तुझ्या आज्ञा पाळतो तो जिवंत राहतो, पण त्यांनी तुझ्या विरुद्ध पाप केले. त्यांनी आज्ञापालन केले नाही, परंतु त्यांनी लक्ष दिले नाही व त्यांनी त्या ऐकण्याचेही नाकारले. अनेक वर्षे तू त्यांची गय केलीस. आपल्या आत्म्याने संदेष्ट्यांच्याद्वारे तू त्यांना बजावलेस, पण त्यांनी ऐकले नाही. तेव्हा त्यांना तू शेजारील देशातल्या लोकांच्या हवाली केलेस. पण तू दयाळू आहेस म्हणून तू त्यांचा समूह संहार केला नाहीस, त्यांचा तू त्याग केला नाहीस, कारण देवा, तू कृपाळू आणि दयाळू आहेस. हे आमच्या देवा, महान, पराक्रमी व भयावह देवा, आपला करार व दया कायम राखणाऱ्या देवा, आमच्यावर अनेक आपत्ती आल्या, त्यांना छोट्या समजू नकोस. आणि आमचे राजे, जे नेते, आमचे याजक आणि संदेष्टे या सर्वांवर अरिष्ट आले. अशूर राजाच्या काळापासून आज तागायत भयानक गोष्टी ओढवल्या. पण देवा, आमच्या बाबतीत जे घडले त्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तुझे खरे होते, तुझे बरोबर होते आणि आम्ही दुष्टाई केली आहे. आमचे राजे, नेते, याजक आणि पूर्वज यांनी तुझे नियमशास्त्र पाळले नाही, तुझ्या आज्ञा ऐकल्या नाहीत. तू दिलेल्या सूचनांकडे त्यांनी दुर्लक्ष केले. स्वतःच्या राज्यात राहत असताना देखील आमच्या पूर्वजांनी तुझी सेवा केली नाही. त्यांनी दुष्कृत्ये करायचे थांबवले नाही. तू त्यांना बहाल केलेल्या अनेक उत्तमोत्तम गोष्टींचा त्यांनी उपभोग घेतला. सुपीक जमीन आणि विशाल प्रदेश यांचा त्यांनी उपभोग घेतला, पण तरीही स्वतःच्या वाईट कृत्यांना त्यांनी आळा घातला नाही. आणि आता आम्ही गुलाम झालो आहोत. या भूमीत आमच्या पूर्वजांनी इथली फळे चाखावी आणि इथे पिकणाऱ्या चांगल्या गोष्टींचा आस्वाद घ्यावा म्हणून तू त्यांना दिलेल्या या भूमीत आम्ही गुलाम आहोत. या जमिनीत मुबलक पीक येते, पण आम्ही पाप केले, त्यामुळे तू आमच्यावर नेमलेल्या राजांच्या पदरीच हे पीक जाते. या राजांचे आमच्यावर आणि आमच्या गुराढोरांवर नियंत्रण आहे. ते मन मानेल तसे वागतात. आम्ही मोठ्या संकटात आहोत. या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही लेखी करार करत आहोत. त्यावर राजपुत्र, लेवी आणि याजक यांची नावे शिक्कामोर्तब केलेल्या दस्तऐवजावर आहेत. नेहेम्या अध्याय 10. नियमशास्त्र पाळण्याविषयी लोकांची प्रतिज्ञा. त्या मोहरबंद करारातील नावे पुढील प्रमाणे: प्रांताधिपती हखल्याचा पुत्र नेहेम्या आणि याजक सिदकिया यांनी सही केली. सराया, अजऱ्या, यिर्मया, पशहूर, अमर्या, मल्खिया, हत्तूश, शबन्या, मल्लूक, हारिम, मरेमोत, ओबद्या, दानिएल, गिन्नथोन, बारूक, मशुल्लाम, अबिया, मियामिन, माज्या, मिल्गई आणि शमाया, ज्यांनी त्या करारावर आपल्या नावाची मुद्रा उठवली. त्यापैकी ही याजकांची नावे झाली. आणि लेवी: अजन्याचा पुत्र येशुआ, हेनादादच्या घराण्यातील बिन्नुई, कदमिएल आणि त्यांचे भाऊ शबन्या, होदिया, कलिता, पलाया, हानान, मिखा, रहोब, हशब्या, जक्कूर, शेरेब्या, शबन्या, होदिया, बानी, बनीनू. लोकांचे नेते: परोश,
पहतमवाब, एलाम, जात्तू, बानी, बुन्नी, अजगाद, बेबाई, अदोनिया, बिगवई, अदीन, आटेर, हिचकिया, अज्जूर, होदिया, हशुम, बेसाई, हरीफ, अनाथोत, नोबाई, मप्पियाश, मशुल्लाम, हेजीर, मशेजबेल, सादोक, यद्दुआ, पलट्या, हनान, अनया, होशेया, हनन्या, हशूब, हल्लोहेश, पिल्हा, शोबेक, रहूम, हशबना, मासेया, अहिया, हनान, अनान, मल्लूक, हारिम आणि बाना. उरलेल्या लोकांनी जे याजक, लेवी, द्वारपाळ गायक व मंदिरातील काम करणारे लोक आणि देवाचे नियमशास्त्र पाळायची शपथ घेऊन देशोदेशीच्या लोकातून जे वेगळे झाले होते, त्या सर्वांना ज्यास बुद्धी व समज होती अशा स्त्रिया, पुत्र व कन्या यासह वेगळे झाले. त्याचबरोबर त्यांच्या सर्व स्त्रिया आणि सावधानपणे ऐकू शकतील आणि समजू शकतील असे त्यांचे सर्व पुत्र आणि कन्या. या सर्व लोकांनी आपले बांधव आणि महत्वाच्या व्यक्तींसमवेत परमेश्वर देवाचे जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे याच्याकडून दिले होते ते पाळण्याची शपथ घेतली. आणि जर आपण देवाचे हे नियमशास्त्र पाळले नाही तर आपल्यावर अरिष्टे कोसळण्यासंबंधीचा शापही त्यांनी स्वीकारला. आमच्या भोवतीच्या प्रदेशातील लोकांमध्ये आम्ही आमच्या कन्यांचे विवाह होऊ देणार नाही, तसेच त्यांच्या कन्याही आमच्या पुत्रांसाठी करून घेणार नाही असे आम्ही वचन देतो. शब्बात दिवशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पवित्र दिवशी आमच्या भोवतीच्या प्रदेशातील लोकांनी धान्य किंवा इतर काही वस्तू विकायला आणल्या तर त्यांची खरेदी आम्ही करणार नाही. प्रत्येक 7व्या वर्षी आम्ही जमीन पडीत ठेवू. तसेच त्या वर्षी सर्व देणेकऱ्यांना आम्ही ऋणातून मुक्त करू. मंदिराच्या सेवेच्या सर्व आज्ञा पाळण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. देवाच्या मंदिराची काळजी घेण्यासाठी म्हणून 1/3 शेकेल आम्ही दरवर्षी देऊ. मंदिरातील मेजावर याजकांनी ठेवायच्या अन्नार्पणाची समर्पित भाकर, रोजचे अन्नार्पण आणि होमार्पण, शब्बात, चंद्रदर्शन आणि नेमलेले सण या दिवशी करायची अर्पणे, इस्रायलींच्या प्रायश्चितासाठी करायची पवित्रार्पणे आणि पापार्पणे, देवाच्या मंदिराच्या कामी येणारा खर्च या पैशातून द्यावा. मंदिरात लाकडाची अर्पणे आणावी म्हणून याजक, लेवी व सर्व लोक यांनी चिठ्ठ्या टाकल्या आहेत. त्या चिठ्ठ्यांनुसार प्रत्येक कुटुंबाने परमेश्वर देवाच्या वेदीवर जाळण्यासाठी नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे लाकूड आणायचे आहे. आमच्या शेतातील पहिले पीक आणि निरनिराळ्या फळझाडांची प्रथम फळे दरवर्षी परमेश्वराच्या मंदिरात आणण्याचे हे आम्ही वचन देतो. आमचा प्रथम पुत्र आणि आमची गुरेढोरे, शेळ्या, मेंढ्या यांचे प्रथम पिल्लू यांना आम्ही आमच्या देवाच्या मंदिरात सेवेला असलेल्या याजकांकडे आणू. तसेच परमेश्वराच्या मंदिरातील कोठारांसाठी याजकांकडे पिठाचा पहिला उंडा, धान्यार्पणाचा पहिला भाग, आमच्या सर्व वृक्षांच्या फळांचा पहिला बहर, नवीन काढलेला द्राक्षारस आणि तेल यांचा पहिला भाग या गोष्टी आणू. तसेच लेवींना आमच्या पिकातला 1/10 भाग देऊ.
कारण आम्ही काम करत असलेल्या सर्व नगरातून आमच्या उत्पन्नाचा 10वा भाग लेवी घेतात. लेवी या धान्याचा स्वीकार करताना अहरोनाच्या वंशातील एखादा याजक त्यांच्याबरोबर असावा. मग लेवींनी यांच्या वंशातील लोकांनी देवाच्या मंदिरात आणावा व मंदिराच्या कोठारांमध्ये जमा करावा. इस्रायल लोक आणि लेवी यांच्या वंशातील लोकांनी धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल यांची अर्पणे कोठारामध्ये आणावीत. मंदिरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तेथे असतात. तसेच सेवा करणारे याजक, गायक आणि द्वारपाल यांचेही वास्तव्य तिथे असते. आम्ही आपल्या देवाच्या मंदिराची उपेक्षा करणार नाही. नेहेम्या अध्याय 11. यरुशलेमेतील रहिवासी. इस्रायली लोकांचे नेते जे यरुशलेम नगरात राहत होते आणि बाकीच्या लोकांपैकी 10तल्या एकाने पवित्र यरुशलेम नगर येथे राहावे आणि उरलेल्या 9 जणांनी आपापल्या गावी वस्ती करावी असे ठरविण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या. आणि जे लोक स्वखुशीने यरुशलेमेमध्ये राहायला तयार झाले त्यांना लोकांनी आशीर्वाद दिले. जे प्रांताचे अधिकारी यरुशलेमात राहिले ते हेच होते. पण काही इस्रायल लोक, याजक, लेवी, मंदिराचे सेवेकरी व शल्मोनाच्या सेवकांचे वंशज यहुदातील आपापल्या नगरामध्ये व वतनात राहत होते. यरुशलेमेमध्ये काही यहुदी आणि बन्यामिनी घराण्यातील व्यक्ती राहत होत्या. यरुशलेमामध्ये आलेले यहुदांचे वंशज पुढील प्रमाणे: उज्जियाचा पुत्र अथाया, जखर्याचा पुत्र, अमर्याचा पुत्र आणि अमर्या शफाट्याचा, शफाट्या महलेलचा, महलेल हा पेरेसाचा वंशज. बारूकचा पुत्र मासेया, बारूक हा कोलहोजाचा पुत्र, कोलहोजे हजायाचा पुत्र, हजाया अदायाचा, अदाया योयारीबचा, योयारीब जखर्याचा आणि जखर्या शिलोनीचा पुत्र. पेरेसचे सर्व पुत्र जे यरुशलेमामध्ये राहत होते त्यांची संख्या 468 होती. हे सर्व शूर पुरुष होते. यरुशलेमामध्ये राहायला गेलेल्या बन्यामिनाचे वंशज असे: मशुल्लामाचा पुत्र सल्लू, मशुल्लाम योएदाचा पुत्र, योएद पदायाचा, पदाया कोलायाचा पुत्र, कोलाया मासेयाचा, मासेया इथिएलाचा आणि इथिएल यशयाचा. यशयाच्या पाठोपाठ गब्बई आणि सल्लाई हे होते. ते एकंदर 928 जण होते. जिख्रीचा पुत्र योएल त्यांचा प्रमुख होता आणि हसनुआचा पुत्र यहुदा हा यरुशलेम नगराचा दुय्यम अधिकारी होता. याजकांपैकी योयारीबचा पुत्र यदया, याखीन, हिल्कियाचा पुत्र सराया, हिल्किया मशुल्लामाचा पुत्र, मशुल्लाम सादोकाचा, सादोक मरायोतचा आणि मरायोत अहिटूबचा, अहिटूब देवाच्या मंदिराचा अधीक्षक होता. आणि त्यांचे 822 भाऊबंद मंदिराचे काम करत होते. आणि यहोहामाचा पुत्र अदाया, यहोहाम पलल्याचा पुत्र, पलल्या अमसीचा, जखर्याचा पुत्र आणि जखर्या पशहुराचा आणि पशहुर मल्कियाचा. मल्कियाचे 242. हे सर्व जण आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते. अजरेलचा पुत्र अमशसईर, अजरेल
अहजईचा पुत्र, अहजई मशिल्लेमोताचा पुत्र, मशिल्लेमोत इम्मेरचा पुत्र आणि इम्मेरचे 128 हे सर्व शूर सैनिक होते. हग्दोलिमचा पुत्र जब्दियेल त्यांचा अधिकारी होता. लेवी पुढील प्रमाणे: हशूबचा पुत्र शमाया, हशूब अजरिकामचा पुत्र, अजरिकाम हशब्याचा, हशब्या बुन्नीचा, शब्बथई आणि योजाबाद हे दोघे लेव्यांचे प्रमुख होते आणि देवाच्या मंदिराबाहेरच्या कारभाराचे ते प्रमुख होते. मतन्या हा मिखाचा पुत्र, मिखा जब्दीचा आणि जब्दी आसाफचा, आसाफ गानवृंदाचा प्रमुख होता. ईशस्तुती आणि प्रार्थना गीते म्हणताना तो आरंभ करी व लोक पाठोपाठ म्हणत व बकबुक्या भाऊबंदांमध्ये त्याचा अधिकार दुसरा होता. आणि शम्मुआचा पुत्र अब्दा, शम्मुआ व गालालाचा पुत्र गालाल यदुथानाचा. या पवित्र नगरात 284 लेवी राहायला गेले. यरुशलेमामध्ये गेलेले द्वारपाल असे: अक्कूब, तल्मोन आणि त्यांचे भाऊबंद 172 होते. बाकीचे इस्रायली लोक आणि याजक तसेच लेवी यहुदाच्या वेगवेगळ्या नगरांमध्ये आपापल्या वडिलोपार्जित वतनांमध्ये राहिले. मंदिराचे सेवेकरी ओफेल टेकडीवर राहत. सिहा आणि गिश्पा हे या सेवेकऱ्यांचे प्रमुख होते. बानीचा पुत्र उज्जी हा यरुशलेम मधील लेवीचा प्रमुख होता. बानी हशब्याचा, हशब्या मतन्याचा, मतन्या मिखाचा पुत्र. उज्जी हा आसाफचा वंशज. आसाफचे वंशज गायक असून देवाच्या मंदिरातील सेवेची जबाबदारी त्यांच्यावर होती. ते राजाज्ञा पाळत गायकांनी दररोज काय करायचे ते आज्ञेत सांगितलेले असे. राजाचा हुकूम काय आहे हे पथया या लोकांना सांगत असे. पथया हा मशेजबेल याचा पुत्र. मशेजबेल जेरहाच्या वंशातला होता. जेरह यहुदाचा पुत्र. यरुशलेम बाहेरची वसाहत. यहुदातील काही लोक ज्या खेड्यात आणि आपल्या शेतामध्ये राहत ती अशी: किर्यात अर्बात व त्याच्या आसपासची खेडी, दिबोन आणि त्याच्या भोवतालची खेडी, यग्बेसेल आणि त्या भोवतालची खेडी आणि येशुवा, मोलादा, बेथ पलेत ही नगरे व त्यांच्या आसपासची खेडी, हसर शुवाल, बैर शेबा आणि त्यांच्या भोवतालची खेडी, सिकलाग, मकोना व त्यांच्या भोवतालची खेडी, एन रिम्मोन, सरा, यर्मूत, जानोहा, अदुल्लम ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी, लाखिश आणि त्याच्या भोवतालची शेतीवाडी, अजेका आणि त्याच्या भोवतालची खेडी. अशा प्रकारे यहुदाचे लोक बैरशेब्यापासून हिम्मोनच्या खोऱ्यापर्यंतच्या भागात राहत होते. गिबातील बन्यामिनाच्या कुळातले वंशज मिखमाशा, अया, बेथेल ही नगरे व त्या भोवतालची खेडी, अनाथोत, नोब, अनन्या, हसोर, रामा, गित्तईम, आदीद, सबोईम, नबल्लट, लोध, ओना आणि कारागिरांचे खोरे येथे राहत होते. लेवीच्या कुळातील यहुदाचे काही गट बन्यामिनांच्या प्रदेशात गेले. नेहेम्या अध्याय 12. याजक व लेवी. शलतियेलाचा पुत्र जरुबाबेल आणि
येशुवा यांच्याबरोबर ते जे याजक आणि लेवी आले ते हे आहेत: सराया, यिर्मया, एजरा, अमर्या, मल्लूक, हत्तूश, शखन्या, रहूम, मरेमोत, इद्दो, गिन्नथोई, अबिया, मियामीन, माद्या, बिलगा, शमाया, योयारीब, अदया, सल्लू, अमोक, हिल्किया, यदया. हे लोक येशुवाच्या कारकिर्दीत याजक आणि त्यांचे नातलग यांचे प्रमुख होते. लेवी असे: येशुवा, बिन्नुई, कदमिएल, शेरेब्या, यहुदा आणि मत्तन्या. हे लोक तसेच मत्तन्याचे नातेवाईक देवाच्या स्तुती स्तोत्रांचे प्रमुख होते. बकबुक्या आणि उन्नी हे त्यांचे नातलग होते. देवाच्या स्तुती स्तोत्रांच्या वेळी हे दोघे त्यांच्या पलीकडे उभे राहत. येशुवा योयाकीमचा पिता, योयाकीम एल्याशिबाचा जन्मदाता, एल्याशिबाचा पुत्र योयादा, योयादाने योनाथानाला जन्म दिला आणि योनाथानाने यद्दवाला. योयाकीमाच्या काळात याजकांच्या घराण्यांचे मुख्य असलेले लोक पुढील प्रमाणे: सरायाच्या घराण्याचा प्रमुख मराया, यिर्मयाच्या घराण्याचा प्रमुख हनन्या, एजराच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम, अमर्याच्या घराण्याचा प्रमुख योहाहनान, मल्लुखीच्या घराण्याचा प्रमुख योनाथान, शबन्याच्या घराण्याचा प्रमुख योसेफ, हरीमच्या घराण्याचा प्रमुख अदना, मरामोथच्या घराण्याचा प्रमुख हेल्कै, इद्दोच्या घराण्याचा प्रमुख जखर्या, गिन्नथोनच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम, अबियाच्या घराण्याचा प्रमुख जिख्री, मिन्यामीन आणि मोवद्या यांच्या घराण्याचा प्रमुख पिल्तय, बिलगाच्या घराण्याचा प्रमुख शमुवा, शमायाच्या घराण्याचा प्रमुख यहोनाथान, योयारीबच्या घराण्याचा प्रमुख मत्तन्य, यदयाच्या घराण्याचा प्रमुख उज्जी, सल्लू याच्या घराण्याचा प्रमुख कल्लय, अमोकच्या घराण्याचा प्रमुख एबेर, हिल्कियाच्या घराण्याचा प्रमुख हशब्या, यदयाच्या घराण्याचा प्रमुख नथनेल, एल्याशिब, योयाद, योहानन व यद्दवा. यांच्या काळात जे लेव्यांच्या आणि याजकांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांची नावे पारसी राजा दारियावेश याच्या कारकिर्दीत लिहून ठेवलेली आहेत. लेवी घराण्यातील वंशजांच्या कुटुंब प्रमुखांची नावे एल्याशिबाचा पुत्र योहानन याच्या काळापर्यंत इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत. लेव्यांचे प्रमुख असे होते: हशब्या, शेरेब्या, कदमिएलाचा पुत्र योशुआ आणि त्यांचे भाऊ देवाची गौरव गीते आणि स्तोत्रे गाण्यासाठी त्यांच्या पलीकडे उभे राहत, समूह समूहाने दाद देत, कारण देवाचा मनुष्य दावीद याची तशीच आज्ञा होती. दरवाजांच्या पलीकडच्या कोठारांवर पहारे करणाऱ्या द्वारपालांची नावे अशी: मत्तन्या, बकबुक्या, ओबद्या, मशुल्लाम, तलभोन, अक्कूब. हे द्वारपाल योयाकीमच्या कारकिर्दीत सेवेत होते. योयाकीम हा येशुआचा पुत्र आणि येशुआ योसादाकाचा, नेहेम्या हा अधिकारी आणि एजरा हा याजक व लेखक यांच्या काळात द्वारपाल होते. कोटाचे समर्पण. यरुशलेमेची तटबंदीची भिंत लोकांनी समर्पण केली. त्यांनी सर्व लेव्यांना यरुशलेमेला एकत्र आणले. यरुशलेमेची भिंत अर्पण करायच्या समारंभासाठी हे लेवी आपापल्या गावाहून आले. देवाची स्तुती गीते आणि धन्यवादी गीते गाण्यासाठी ते आले.
त्यांनी झांजा, सतार व वीणा ही वाद्ये वाजवली. शिवाय सर्व गायक देखील यरुश्लेम भोवतालच्या नटोफाती प्रांतातून यरुश्लेमेला आले. नटोफा, बेत गिलगाल, गिबा आणि अजमावेत ही ती गावे होत. यरुश्लेम भोवतालच्या प्रदेशात या गायकांनी आपल्यासाठी ही छोटी गावे वसवली होती. नंतर याजक व लेवी यांनी समारंभपूर्वक स्वतःचे शुद्धीकरण केले. त्यानंतर त्यांनी बाकीचे लोक, वेशी, यरुश्लेमची भिंत यांनाही शुद्ध करण्याचा समारंभ केला. यहुदाच्या नेत्यांना मी वर जाऊन तटबंदीवर थांबायला सांगितले आणि देवाला धन्यवाद देण्यासाठी गायकांचे 2 मोठे वृंदही मी नेमले. त्यातील एक गट राखेच्या ढिगाच्या वेशीकडे उजवीकडे असलेल्या भिंतीवर गेला. होशया आणि यहुदाचे निम्मे अधिकारी त्यांच्या मागोमाग गेले आणि अजर्या, एजरा, मशुल्लाम, यहुदा, बन्यामीन, शमाया, यिर्मया हेही त्यांच्या पाठोपाठ गेले. काही याजकांचे पुत्र त्यांच्या पाठोपाठ रणशिंग वाजवत भिंतीकडे निघाले. जखर्या देखील त्यांच्या मागे निघाला. आसाफाचा पुत्र जक्कूर, जक्कूरचा पुत्र मिखाया, मिखायाचा पुत्र मतन्या, मतन्याचा पुत्र शमाया आणि शमायाचा पुत्र योनाथान, योनाथानाचा पुत्र जखर्या. आसाफाचे भाऊ म्हणजे शमाया, अजरेल, मिल्लई, गिल्लई, माई, नत्नेल, यहुदा, हनानी हेही वाद्ये घेऊन निघाले. ही वाद्ये देवाचा मनुष्य दावीद याने केली होती. एजरा हा लेखक त्यांच्या पुढे होता. झऱ्याच्या वेशीपाशी ते पोहोचले. पायऱ्या चढून ते दावीद नगरापर्यंत गेले. नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर ते होते. दाविदाच्या घरावरून चालत जाऊन ते पाण्याच्या वेशीकडे गेले. स्तुती गाणाऱ्या गायकांचा दुसरा गट दुसऱ्या दिशेला डावीकडे निघाला. भिंतीच्या वर ते पोहोचेपर्यंत मी त्यांच्या पाठोपाठ होतो. अर्धे लोकही त्यांच्या मागोमाग गेले. भट्ट्यांच्या दुर्गावरून ते रुंद कोटाकडे गेले. मग ते पुढील वेशीवरून गेले. एफ्राईमाची वेस, जुनी वेस, मत्स्य वेस, हनानेल बुरुज आणि हमया बुरुज यांच्यावरून ते पुढे गेले. मेंढरांच्या वेशीपर्यंत जाऊन पहाऱ्याच्या वेशीजवळ ते थांबले. मग स्तुती गाणाऱ्या गायकांचे दोन्ही समूह देवाच्या मंदिरात आपापल्या जागी गेले. मी माझ्या जागी निम्म्या अधिकाऱ्यांसमवेत उभा राहिलो. अधिकाऱ्यांपैकी निम्म्यांनी मंदिरातील आपापल्या जागा घेतल्या. मग याजक आपापल्या जागी उभे राहिले. एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मिखाया, एल्लोएनाई, जखर्या, हनन्या या याजकांजवळ त्यांचे रणशिंग होते. मग मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानन, मल्खिया, एलाम व एजेर हे याजक मंदिरात आपापल्या जागी उभे राहिले. मग इस्रायेलच्या अधिपत्याखाली या दोन्ही गायक गटांनी गायनाला सुरुवात केली. या खास दिवशी याजकांनी बरेच यज्ञ केले आणि आनंदोत्सव केला. सर्वजण अतिशय आनंदात होते, कारण देवाने सर्वांना आनंदित केले होते. स्त्रिया आणि बालके सुद्धा अतिशय हर्षभरीत झाली होती. दूरवरच्या लोकांसही यरुश्लेम मधला
आनंदाचा जल्लोष ऐकू येत होता. याजक व लेवी यांच्यासाठी तरतूद. त्या दिवशी भांडार, अर्पणे, प्रथम फळे, दशांश यांच्या कोठारांवर अर्पणे गोळा करण्यासाठी लोकांच्या नेमणुका केल्या. त्या अर्पणातील काही भाग याजक व लेवी यांच्यासाठी नियमशास्त्राप्रमाणे होता. समोर उभ्या असलेल्या याजक व लेवी यांच्यासाठी यहुदातील लोकांनी आनंद केला. याजक आणि लेवी यांनी देवासाठी करायची ती सर्व कृत्ये केली. लोकांच्या शुद्धीकरणाचे विधी पार पाडले. दावीद आणि शलोमोन यांच्या आज्ञेवरून गायक व द्वारपाल यांनी आपली कामगिरी बजावली. फार पूर्वी दाविदाच्या आणि आसाफाच्या काळी गायकांचे प्रमुख नेमले होते आणि त्यांच्याजवळ देवाची स्तुती गीते आणि धन्यवाद गीते होती. अशा प्रकारे जरुबाबेल आणि नेहेम्या यांच्या काळात समस्त इस्रायली लोकांनी गायक आणि द्वारपाल यांच्यासाठी रोजच्या रोज लागेल ते दिले. इतर लेव्यांसाठीही लोकांनी काही भाग बाजूला ठेवला आणि अहरोनाच्या वंशजांसाठी लेव्यांनी काही भाग वेगळा ठेवला. नेहेम्या अध्याय 13. नेहेम्याच्या सुधारणा. त्या दिवशी मोशेचे पुस्तक सर्व लोकांस ऐकू जाईल अशा प्रकारे मोठ्याने वाचले गेले. त्या पुस्तकात त्यांना हा नियम लिहिलेला आढळला. कोणत्याही अम्मोनी आणि मोवाबी व्यक्तीला देवाच्या लोकांमध्ये कधीही मिसळता येणार नाही. या लोकांनी इस्रायली लोकांस अन्न आणि पाणी दिले नव्हते, परंतु बलामाने इस्रायलींना शाप द्यावा म्हणून त्यांनी त्यास पैसेही दिले होते. पण आपल्या देवाने त्या शापाचे आशीर्वादात रूपांतर केले. हा नियम ऐकताच विदेशी लोकांस इस्रायलातून वेगळे करण्यात आले. यापूर्वीच याजक एल्याशिबाला मंदिराच्या भांडारावर नेमण्यात आले. तो तोबियाचा नातलग होता. एल्याशिबाने तोबियासाठी एक मोठे भांडार तयार केले होते, जेथे पूर्वी धान्यार्पणे, धूप, मंदिरातील पात्रे व इतर वस्तू ठेवल्या जात. जे लेवी, गायक व द्वारपाल यांच्यासाठी लागणारा धान्याचा दशमांश, नवीन द्राक्षारस, ऊद, पात्रे आणि तेल या समर्पित अंशांची अर्पणे तेथेच ठेवली जात. परंतु हे घडताना मी यरुशलेममध्ये नव्हतो. बाबेलचा राजा अर्थहशष्ट याच्या कारकिर्दीच्या 32व्या वर्षी मी बाबेलात गेलो होतो. नंतर मी राजाकडे रजा मागितली आणि मी यरुशलेमेला परतलो. एल्याशिबाच्या अनिष्ट वर्तनाची बातमी मला कळाली. देवाच्या मंदिरात एल्याशिबाने तोबियाला खोली दिलेली होती. मला खूप राग आला आणि तोबियाचे सगळे सामान मी खोलीबाहेर फेकून दिले. त्या खोल्या शुद्ध करून मी घ्यायची आज्ञा दिली आणि देवाच्या मंदिरातले पात्रे, वस्तू, अन्नार्पणे, ऊद वगैरे मी पूर्ववत तिथे ठेवले. लोकांनी लेव्यांना त्यांचा वाटा दिलेला नाही हेही मला कळले. त्यामुळे लेवी आणि गायक मंदिर सोडून आपापल्या शेतांवर कामाला गेले होते. म्हणून मी अधिकाऱ्यांना विचारले की देवाच्या मंदिराकडे दुर्लक्ष का झाले आहे. मग मी सर्व लेव्यांना बोलावून घेतले आणि मंदिरातील आपापल्या जागी आपापल्या कामावर जायला सांगितले. त्यानंतर यहुदातील सर्व लोकांनी पिकाचा 1/10 वाटा, नवीन द्राक्षारस आणि तेल मंदिरात आणले. या सगळ्या गोष्टी कोठारात ठेवण्यात आल्या. कोठारांवर या मनुष्यांना मी नेमले. शलेम्या हा याजक, सादोक शिक्षक आणि पदाया नावाचा लेवी, मतन्याचा पुत्र जक्कूर
याचा पुत्र हानान याला त्यांचे मदतनीस म्हणून नेमले. ते विश्वासू होते. आपल्या नातलगांना नेहमी लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करणे हे त्यांचे काम होते. देवा, मी केलेल्या या गोष्टींचे स्मरण असू दे. माझ्या देवाचे मंदिर आणि तिथली सेवेसाठी जी मी चांगली कामे केली आहेत ती पुसून टाकू नकोस. यहुदात त्या काळात मी शब्बात दिवशी लोकास द्राक्षारसासाठी द्राक्षे तुडवताना पाहिले. धान्य आणून ते गाढवांवर लादताना मी पाहिले आणि द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर आणि इतर बऱ्याच जड वस्तू शब्बात दिवशी यरुशलेमेमध्ये आणत होते. तेव्हा मी त्यांना विरोध केला, कारण शब्बात दिवशी ते अन्नधान्याची विक्री करीत होते. सोरे नगरातील काही लोक यरुशलेमामध्ये राहत होते आणि ते मासे आणि सर्व प्रकारच्या वस्तू शब्बात दिवशी यरुशलेमेमध्ये यहुदी व इतर लोकास आणून विकत. यहुदातील पुढाऱ्यांना मी विरोध केला. त्यांना मी म्हणालो, तुम्ही फार वाईट गोष्ट करून शब्बाताला अपवित्र करीत आहात. तुमच्या पूर्वजांनी याच गोष्टी केल्या आहेत ना. म्हणूनच देवाने आपल्यावर आणि आपल्या नगरावर अरिष्टे आणले आहे ना. शब्बात दिवस अपवित्र करून तुम्ही इस्रायलावर आणखीन संकटे आणावयास पाहता. प्रत्येक शब्बात दिवसापूर्वी रात्री अंधार पडल्यानंतर यरुशलेमेच्या वेशी कडेकोट बंद कराव्यात आणि शब्बात दिवस होऊन गेल्याखेरीज त्यांचे दरवाजे उघडायचे नाहीत असा आदेश दिला. माझे काही चाकर मी वेशीवर उभे केले, ते यासाठीच की शब्बात दिवशी कोणताही माल यरुशलेमेमध्ये येणार नाही. 1-2 वेळेला व्यापाऱ्यांना आणि सर्व प्रकारच्या माल विकणाऱ्या विक्रेत्यांना यरुशलेमे बाहेर रात्री राहावे लागले. मी त्यांना दरडावून म्हणालो, कोटाच्या भिंतीलगत रात्री मुक्काम का करता? पुन्हा तुम्ही तसे केल्यास तुम्हास पकडण्यात येईल. तेव्हापासून ते पुन्हा शब्बात दिवशी आले नाहीत. मग मी लेव्यांना त्यांच्या शुद्धीकरणाची आज्ञा दिली आणि येऊन त्यांना वेशींची राखण करण्यास सांगितले. त्यामुळे शब्बात दिवसाचे पावित्र्य राखले जाईल. माझ्या देवा, या माझ्या कृत्यांसाठी माझी आठवण ठेव आणि मजवर दया कर, कारण तुझ्या कराराचा विश्वासूपणा माझ्यावर आहे. त्या काळात माझ्या असेही लक्षात आले की काही यहुदी लोकांनी अशदोदी, अम्मोनी आणि मोवाबी स्त्रियांशी लग्ने केली होती आणि त्यांची मुले अशदोदी भाषा अर्धवट बोलत, परंतु त्यांना यहुदी भाषा येत नव्हती. पण इतर लोकांच्या भाषेपैकी एक भाषा ते बोलत. ते आपापल्या जातीची मिश्र भाषा बोलत होते आणि मी त्यांच्याशी वाद केला आणि त्यांना शाप दिला आणि काहींना मारहाण करून त्यांचे केस उपटले. त्यांना देवाची शपथ घ्यायला लावून म्हणालो, तुम्ही आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना देऊ नका आणि आपल्या पुत्रांना किंवा आपणाला त्यांच्या कन्या पत्नी करून घेऊ नका. अशा विवाहामुळेच शल्मोनाच्या हातून पाप झाले. पुष्कळ राष्ट्रात त्याच्यासारखा कोणी राजा नव्हता. तो आपल्या देवाला प्रिय होता आणि देवाने सर्व इस्रायलावर त्यास राजा केले. पण अन्य जातीच्या स्त्रियांनी त्यालाही पापात पाडले. तुमचे ऐकून आम्ही हे घोर पातक करावे काय? परक्या स्त्रियांशी लग्न करून आपल्या देवाविरुद्ध विश्वासघातकी कृत्य करावे काय? योयादा हा मुख्य याजक एल्याशिब याचा पुत्र. योयादाचा एक पुत्र होरोनाच्या सनबल्लटाचा जावई होता. यासाठी त्यास मी माझ्या समोरून हाकून लावले. हे माझ्या देवा, त्यांनी याजकपणाला अपवित्र केले आहे. याजकपणाचा आणि लेवीपणाचा करार त्यांनी मोडला आहे, म्हणून त्यांची आठवण कर. याप्रमाणे मी त्यांना
सर्व परकीयांपासून शुद्ध केले आणि लेवी व याजक यांना त्यांची कामे आणि जबाबदाऱ्या ठरवून दिल्या. लाकडाचे अर्पण व प्रथम फळ आणण्याची वेळ मी ठरवून दिली. हे माझ्या देवा, माझ्या हितासाठी माझी आठवण कर.